नमस्कार शेतकरी बांधवांनो, विषय असा आहे की खरीप हंगाम 2025चा जो पीक विमा आहे तो अद्यावतही खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. काही शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झिरो दाखवत आहे, काहींचं महसूल मंडळच बघण्यात आलेलं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं अजूनही कॅल्क्युलेशनमध्ये आहे आणि बरेचसे जिल्हे यासाठी अपात्र करण्यात आलेले आहेत. तर या अनुषंगाने पाहण्यात आलं तर खरीप हंगाम 2025मध्ये खूप सारे शेतकरी आहेत. जवळपास 40% शेतकरी असतात की ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही ₹1 जमा झालेला नाही आहे. पण बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांना या संदर्भात पहिली इन्स्टॉलमेंटसुद्धा जाहीर झाली, दुसरी इन्स्टॉलमेंटसुद्धा जाहीर झाली आणि तिसरी इन्स्टॉलमेंटसुद्धा आता जाहीर होणार आहे. तर अशा प्रकारचं पाहण्यात आलं तर खूप सारे शेतकरी या ठिकाणी यापासून वंचित राहत आहेत आणि काही शेतकरी असे आहेत की ज्यांना माहीतच नाही आहे की पुढे होणार काय व आपल्याला काय कामं करावी लागणार आहेत. तर तुम्हाला तेच सांगणार आहोत मित्रांनो की हा खरीप हंगाम 2025चा पीक विमा तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत, तुमचं जिल्हा यासाठी पात्र आहे की नाही, तुमचा महसूल मंडळ यासाठी पात्र आहे की नाही, सर्व यादी तुम्हाला सांगणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा. अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. शेतकऱ्यांना माहीत असेल की खरीप हंगाम 2025साठी महाराष्ट्र राज्य सरकारनं 7,000 कोटी रुपयाचा निधी हा अद्यावत जाहीर करण्यात आलेला होता आणि तेव्हापासून शेतकऱ्यांच्या मनात एक चाहूल होती किंवा हा हप्ता मिळणार तरी कधी आहे. 2, 3, 4 महिने झाले. अखेर खरीप हंगाम 2025चा मुहूर्त ठरवण्यात आला आणि या संदर्भात पहिली इन्स्टॉलमेंटसुद्धा जाहीर करण्यात आली. दुसऱ्या इन्स्टॉलमेंटची तयारी राज्यामध्ये जोरदार चालू आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही दुसरी इन्स्टॉलमेंटसुद्धा जमा झालेली आहे. पहिली इन्स्टॉलमेंट बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी इन्स्टॉलमेंटसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचं अजूनही काम चालू आहे आणि तिसरी इन्स्टॉलमेंटसुद्धा या संदर्भात जमा करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल की या संदर्भात जो निधी आहे तो टप्प्याटप्प्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जात असतो. 17,500 प्रति हेक्टर प्रमाणामध्ये रक्कम या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात असते. जवळपास या रकमेच्या वरच रक्कम तुमच्या खात्यात जाहीर होते. बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये 21,000 प्रति हेक्टर प्रमाणामध्ये सुद्धा रक्कम जमा झालेली आहे. तर यामध्ये रक्कमची जी नियतीच ठरत असते तर ती तुमच्या महसूल मंडळाच्या कापणी अनुसार ठरत असते. तर त्या अनुषंगाने पाहण्यात आलं तर त्याच ठिकाणी आपलं किती रक्कम मिळणार आहे हे ठरत असते आणि तुमचं महसूल मंडळ पात्र आहे की नाही किंवा अपात्र आहे हे सुद्धा त्या ठिकाणी ठरत असते. तर तुमच्या महसूल मंडळावर खूप डिपेंड राहते हा पीक विमा मिळणं. तर खरीप हंगाम 2025चा पीक विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. जवळपास 60% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झाला. आता 40% शेतकरी असे आहेत की ज्यांना अद्याप ₹1 जमा झालेला नाही आहे. तर अशा शेतकऱ्यांचं काय, यांना मिळणार आहे की नाही आहे, तर यांना काय कामं करावी लागणार आहे. तर लक्षात ठेवा, बरेचसे शेतकरी या ठिकाणी महसूल मंडळाच्या अभावी यांना हप्ते मिळाला नाही आहे. तर तुमचं खूप सारे महसूल मंडळ या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत. पाहण्यात आलं तर विदर्भात बरेचसे महसूल मंडळ आहेत की ज्यामध्ये वगळण्यात आलेले आहेत. नुकसान झालेलं होतं, अतिवृष्टीचे पैसे मिळाले मात्र पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर या अनुषंगाने अजूनही राज्याचे जे जिल्ह्याचे निवेदन आहेत ते राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहेत आणि तुमचंही महसूल मंडळ येत्या 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी पात्र होऊ शकते. राज्य सरकारला अपात्र झालेल्या महसूल मंडळाचे निवेदन मागवण्यात आलेले आहेत आणि हे निवेदन मिळाल्यानंतर कोणते महसूल मंडळ या ठिकाणी पात्र करण्यात यावे, कोणते अपात्र करण्यात यावे, आता हे राज्य सरकार आणि मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये हा निर्णय होणार आहे. दुसरं म्हणजेच की खरीप हंगाम 2026 या ठिकाणी आता लागणार आहे आणि त्यापूर्वीच हा राहिलेला सर्व पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे जे निर्देश आहेत ते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेले आहेत आणि या अनुषंगाने जर पाहण्यात आलं तर आता काही दिवसातच खरीप हंगाम 2026 लागणार आहे आणि अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यामध्ये या संदर्भाचा जो निधी आहे तो जाहीर होणार आहे. 17,500 हेक्टर प्रमाणे असो किंवा तुमच्या महसूल मंडळामध्ये किती रक्कम मिळते त्या प्रमाणामध्ये असो, येत्या काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. दुसरे इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळालं नसेल तर दुसरी इन्स्टॉलमेंट मिळणार आहे, पहिली जर मिळाली नसेल तर पहिली मिळणार आहे आणि जर तिसरी इन्स्टॉलमेंट मिळायची असेल तर तिसरीसुद्धा मिळणार आहे. या संदर्भात तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट कमी मिळाली असेल तर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळणार आणि पहिली इन्स्टॉलमेंटमध्ये जर जास्त पैसे मिळाले असेल तर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये कमी पैसे मिळणार. मात्र 21,500 पर्यंतची भरती तुमची राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जर पाहण्यात आलं तर मराठवाड्यातील बरेचसे जिल्हे पात्र करण्यात आलेले होते आणि खूप सारे जिल्ह्यांना या संदर्भात लाभ झालेला आहे. पण जर पाहण्यात आलं तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांना अजूनही ₹1 मिळाला नाही आहे. काहींचं कॅल्क्युलेशन अजूनही झिरो दाखवत आहे आणि काहींचं कॅल्क्युलेशन अजूनही अवेटेड दाखवत आहे. त्या अनुषंगाने तुमचं व्हॉट्सअप जो स्टेटस आहे, तुमचा व्हॉट्सअपचा स्टेटस नाही म्हणत आहे मी, व्हॉट्सअपवर पीक विमाचा स्टेटस आहे तो एकदा चेक करा, वारंवार चेक करत राहा. त्या ठिकाणी जर तुम्हाला एकदा जर रक्कम दाखवण्यात आली तर ते रक्कम आल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये संदर्भाचा निधी जाहीर होणार आहे. खरीप हंगाम 2026 लागण्यापूर्वीच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे सर्व पैसे जमा होणार आहेत. तुम्ही जर पीक विम्यासाठी पात्र असेल, तुम्ही योग्यरित्या क्लेम केलेला असेल, ई-पीक पाहणी केलेली असेल, पीक विमा फाडलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही जाहीर होणार आहे हा खरीप हंगाम 2025चा पीक विमा. तुम्हाला या संदर्भात काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.